आंबेडकरी चळवळ ज्यांच्या विचारांवर चालतात असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज या सर्वांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचे असतील आणि ते अगदी रंजकपणे पोहोचवायचे असतील तर त्याचं महत्त्वाचं काम करतं ते म्हणजे शाहिरी जलसा. भारतातील आंबेडकरी चळवळ, सामाजिक चळवळ आणि समाजात प्रबोधन करून आणणाऱ्या सर्व चळवळींचा गाभा आहे तो म्हणजे शाहिरी जलसा. या शाहिरी जलसाची परंपरा ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, अमर शेख, द.ना. गवाणकर, अगदी वामनदादा कर्ड इथपासून ते संभाजी भगत, धम्मरक्षित रणदिवे, सचिन माळी, शीतल साठे, सागर गोरखे यांच्यापर्यंत आलेली आहे. आता सत्यशोधक शाहिरी जलसाच्या समवेत महाराष्ट्रामधील अनेक उभरते शाहीर ही परंपरा पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत. या जलसाचे महत्त्व समजून घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वामनदादांना म्हटलेले ते वाक्यही महत्त्वाचे आहे. खरंय, डॉक्टर बाबासाहेब तेव्हा वामनदादांना म्हणाले होते की वामनदादा, माझ्या 100 भाषणांची ताकद तुमच्या एका गाण्यात आहे. आणि आता आपण पाहिलं तर ती परिस्थिती आताची परिस्थिती अशी आहे की आताची जी तरुण मंडळी आहे त्यांचं वाचन, लिखाण, व्याख्यान ऐकणं वगैरे खूप कमी झालंय. त्यामुळे त्यांच्यात येणारं जे सामाजिक भान आहे ते सुद्धा कमी आहे. तर अशा नवीन पिढीला या सामाजिक प्रवाहात आणायचं असेल तर ते महत्त्वाचं काम करू शकतो तो म्हणजे शाहिरी जलसा. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची सिंधुदुर्गात काम करणारी तिसरी पिढी. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आम्ही जिल्हाभर वाड्यावस्त्यांमध्ये फिरत असतो. या वाड्यावस्त्यांमध्ये फिरून तिथल्या विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या प्रश्नांची जाणीव करून देत असतो. त्यांचे हॉस्टेलचे प्रश्न असतील, ऍडमिशन्स बद्दल काही प्रश्न असतील, त्यांच्या शिष्यवृत्त्यांबद्दल प्रश्न असतील, तर या सर्व प्रश्नांबद्दल आम्ही त्यांना जागरूक करत असतो. आता हा जलसा 2 पद्धतीने काम करत असतो. एक म्हणजे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं काम हे वाड्यावस्त्यांवरती जाऊन त्यांचं प्रशिक्षण घेणं हे एक काम असतं. प्रशिक्षण म्हणजे काय की वाड्यावस्त्यांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न असतील तर ते समजून घेणं, ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी आम्ही सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरातून करत आहोत. तर त्याचा पॅटर्न आम्ही व्याख्यान किंवा भाषण हा न ठेवता त्याच्यामध्ये गटचर्चा असतील किंवा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची त्यांना किती त्या प्रश्नांबद्दल माहिती आहे ते सोडवून त्यांच्या प्रश्नांचं निरसन करण्याचं आम्ही पूर्णपणे त्या शिबिरामध्ये प्रयत्न करत असतो. आणि त्याचबरोबर दुपारनंतरचं सत्र आम्ही ठेवलेलं आहे ते म्हणजे की हा जी जलसा जो आहे त्या जलसामध्ये असणारी क्रांतिकारी गीतं, त्या क्रांतिकारी गीतांची ओळख आम्ही त्या शिबिरांमधून त्या विद्यार्थ्यांपर्यंत करून देत असतो. आमच्या सत्यशोधक शाहिरी जलसात जे कोणी शाहीर असतील ते सर्व शाहीर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते. दुसरे म्हणजे सत्यशोधक शाहिरी जलसातले जे सगळे शाहीर आहेत ते सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतलेच कार्यकर्ते. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेकडून आम्ही ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही त्यांच्या शाळा कॉलेजेसमध्ये फिरत असतो. जर चर्चेनेही ते प्रश्न सुटत नसतील तर आम्ही आंदोलनं करतो. आणि आपण कितीही नाकारलं तरी या प्रशिक्षण शिबिरांसाठी, आंदोलनांसाठी एक आर्थिक आधार गरजेचा असतो. आणि तोच आधार आम्हाला मिळतो तो म्हणजे सत्यशोधक शाहिरी जलसातून उभ्या झालेल्या मानधनाचा. आणि शाहिरी जलसाची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे आम्ही सत्यशोधक शाहिरी जलसा जेव्हा सादर करतो तर तेव्हा आम्हाला मिळालेली मानधनं, बक्षिसं जी आहेत ते आम्ही एकही रुपया स्वतःसाठी न वापरता ते सर्व पैसे सत्यशोधक विद्यार्थी चळवळीत आम्ही ते जमा करतो आणि त्या पैशांचा वापर आम्ही विद्यार्थ्यांच्या कामांसाठी, शिबिरांसाठी, आंदोलनांसाठी, त्याचबरोबर इथल्या हॉस्टेलसाठी आम्ही तो वापरत असतो. सत्यशोधक शाहिरी जलसाची एक उल्लेखनीय बाब आहे. तुला चालताच याचं नाही, तुला चालताच याचं नाही, तुला चालताच याचं नाही, तुला चालताच याचं नाही.
तुला घालताच यायचं ना, हे म्हणवा द्या, तुला घालताच यायचं ना, तुला घालताच यायचं ना.